ऑडिटर्स काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनच्या या तिसऱ्या अधिवेशनामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करत असताना आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, नियम 1961 आणि निवडणुकीचे नियम जे 2014 ला पारित करण्यात आलेले आहेत त्या नियमाच्या अनुषंगाने आपण ही कामं करत असतो। लेखापरीक्षणाचे असतील, निवडणुकी संबंधीची असतील, ही सगळी कामं आपण उठवत असतो। 1960 मध्ये आपला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम पारित करण्यात आलेला आहे। त्यापूर्वी स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्याकडे 1904, 1912, 1925, 1942, 1984 आणि 2002 असे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट अंतर्गतचे कायदे आणि 1960 च्या नंतर आपला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अस्तित्वात आलेला आहे आणि तो आता कार्य म्हणजे अंमलबजावणीमध्ये आहे आणि त्यामध्ये जे वेळोवेळी बदल झालेले आहे त्या बदलाची पण आपल्याला माहिती पाहिजे। त्या अनुषंगाने आपण ह्या चर्चा करतोय। 1960 मध्ये कायदा हा पारित झाल्यानंतर त्याच्यात पहिल्यांदा बदल कधी झाला, मोठा बदल, तर 1986 मध्ये, म्हणजे किती वर्ष लागले? 26 वर्ष। 26 वर्षानंतर ह्या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले। त्यानंतर आणखी बदल झाले त्याच्यामध्ये, ज्यामध्ये आपण कॉमन अकाउंटिंग सिस्टीम कॅस या अंतर्गत लेखापरीक्षण केलेले आहे वैद्यनाथन अंतर्गत। ते 2008 मध्ये विशेष करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना लागू असणाऱ्या तरतुदीच्या अनुषंगाने त्यामध्ये बदल करण्यात आले होते। त्यानंतरचा जो बदल झाला तो झाला 97व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने। राज्यघटना सुधारणा 97वी सुधारणा अधिनियम 2011 याप्रमाणे घटनेमध्ये 97वी घटना या नावाने जे आपण ओळखतो त्यामध्ये तो बदल झाला आणि त्या आधारावर आपण 2013 मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये 1960 मध्ये बदल केले। हे जे बदल केलेले हे साधारणतः 90 कलमांमध्ये, आपल्या कायद्यामध्ये 168 कलम होती पूर्वी आणि 2013 मध्ये 97व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने 90 कलमांमध्ये बदल करण्यात आले आणि त्या अनुषंगाने आपले जे साधारणतः 110 नियम आहेत त्या 110 नियमांपैकी 90 नियमांमध्ये बदल करण्यात आले आणि निवडणुकीचे जे नियम आहेत हे संपूर्ण नव्याने तयार करण्यात आले। या निवडणुकीच्या नियमामध्ये परत 2019 मध्ये बदल करण्यात आले आणि ई वर्गाच्या ज्या सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या या संस्थांच्या निवडणुकीचे नियम 2019 मध्ये करण्यात आले। त्यानंतर 2013 मध्ये झालेल्या बदलाच्या नंतर जी गोष्ट 97व्या घटना दुरुस्तीच्या नावाने आपण ओळखतो तेव्हापासून अल्टरनेटली म्हणेल मी, प्रत्येक वर्षी काही ना काही कायद्यामध्ये बदल झालेले आहेत आणि हे बदल आपल्याला लहान असोत की मोठे असोत हे आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे, कारण आपण लेखापरीक्षण करताना हे बदल विचारात घेतले की घेतले नाही हे पाहिलं जातं आणि प्रत्येकात झालेला बदल आपल्या समोर आलेला आहे की नाही, आपल्याला त्याची माहिती आहे की नाही, त्या अनुषंगाने आपण लेखापरीक्षण करताना त्याची दखल घेतो की घेत नाही या गोष्टी आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे। म्हणून त्या बदलासंबंधीची उजळणी आपण आज करतोय। 97व्या घटना दुरुस्तीमध्ये बघा की काय पार्श्वभूमी, त्यामध्ये काय दिसतं, म्हणजे ह्या गोष्टी लेखापरीक्षणामध्ये दिसणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये नमूद करणं अपेक्षित आहे किंवा ते आपल्याला पाहताना दिसलं पाहिजे। काय दिसतं की आम्हाला स्वायत्तता मिळाली पाहिजे, आम्हाला लोकशाही पद्धतीनं काम करण्याची मुभा मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची संस्थांची मागणी आमच्यावर फार मोठ्या प्रमाणावर सरकारचं किंवा शासकीय अधिकाऱ्यांचं नियंत्रण आहे। त्याच्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायला, आमच्या पद्धतीनं काम करायला मोकळीक मिळत नाही, म्हणून आम्हाला स्वायत्तता मिळाली पाहिजे, लोकशाही पद्धतीने आम्हाला काम करायची मुभा मिळाली पाहिजे, हे त्यामागचे कारण। आपल्या संस्थेमध्ये कोण क्रियाशील सदस्य आहे आणि कोण क्रियाशील सदस्य नाही। सदस्य आहे परंतु तो कधी फिरत नाही, सर्वसाधारण सभेमध्ये येत नाही, कुठलाही व्यवहार करत नाही, असे सदस्य किती आहेत आणि या सदस्यांचं काय करायचं? अशा क्रियाशील सदस्य आणि न सहभाग होणारे सदस्य याची संख्या किती आहे ही सुद्धा आपल्याकडे संस्थांमध्ये मिळत नाही। हा एक विषय त्यामध्ये विचारात घेण्यात आलेला होता। मग जे अक्रियाशील सदस्य आहेत ज्यांनी फक्त संस्थेचे सभासद झाले परंतु ते सर्वसाधारण सभेला येत नाही,
निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कधी सहभाग होत नाही, संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये कधी सहभागी होत नाही, अशा सभासदांना संस्थेमध्ये नुसतं ठेवून काय उपयोग? त्यामुळे त्यांना कमी केलं पाहिजे, त्यांना ताबडतोब कमी केलं पाहिजे, जेणेकरून जे क्रियाशील सदस्य आहेत ते सदस्य संस्थेमध्ये राहतील आणि त्या संस्थेच्या व्यवहाराच्या आधारावर आपल्या संस्थेचं कामकाज आपल्याला चांगल्या रीतीने करता येईल. हा एक भाग. नंतर सभासद आणि संस्थांचा पुरेसा आणि प्रभावी संवाद होत नाही. सभासद आहेतपर्यंत त्यांचा एकमेकांशी संवाद येत नाही, कारण ते सर्वसाधारण सभेला येत नाहीत आणि व्यवहारासाठी संस्थेमध्ये येत नाही. त्याच्यामुळे सभासद दिसतात रेकॉर्डला, पण तो आमचा सभासद आहे किंवा ही आमची जी संस्था आहे किंवा हे आमचं संचालक मंडळ आहे अशी एकमेकाची ओळख पण एकमेकाशी नाही. आणि हे सुद्धा सहकारी चळवळीच्या मारक असणारी गोष्ट आहे, म्हणून संवाद होत नाही. ही गोष्ट एक ऑब्झर्व करण्यात आलेली आहे. प्रशासकीय बाबतीमध्ये बऱ्याच प्रमाणात उणिवा ही सुद्धा ऑब्झर्व करण्यात गोष्ट आहे. म्हणजे संचालक आहेत, या संचालकांना कायदा किंवा नियम किंवा उपविधी मधल्या ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदीचं पुरेसं नॉलेज नाही आहे. आपले हक्क कुठले आहेत, आपली जबाबदारी कुठली आहे, आपले कर्तव्य कुठले आहे याविषयीची त्यांना माहिती नाही. ही सुद्धा बाब प्रकर्षाने पुढे आलेली आहे. संचालक मंडळाची नेमकी भूमिका काय, त्यांनी कुठली जबाबदारी पार पाडायची आहे ह्या बाबीची माहिती नसणे. संस्थांना आर्थिक संस्था म्हणून धोरण करते किंवा लोकांच्या मनामध्ये विशेष भावना की ही संस्था आर्थिक व्यवहार करणारी संस्था आहे, या संस्थेकडे आपण त्या नजरेने पाहिलं पाहिजे. ही जी वातावरण म्हणा, एक संस्कृती, एक कल्चर निर्माण व्हायला पाहिजे, ते पण झालेलं दिसत नाहीये. सक्षम मनुष्यबळ जे आहे, म्हणजे त्या संस्थेमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी अधिकारी जे असतील, जे अनेक वर्ष संस्थेमध्ये काम केल्यामुळे त्यांना अनुभव आल्यामुळे ते आणखी जर संस्थेमध्ये जर ते टिकले तर संस्थेला चांगल्या पद्धतीला ते प्रगतीवर आणू शकतील अशी परिस्थिती असायला पाहिजे. परंतु अनुभव झाल्यानंतर ह्या संस्थेच्या कामकाजामध्ये त्यांचं मन रमत नाही, ते सोडून जातात, नवीन ठिकाणी जातात, चांगल्या करिअरसाठी म्हणून जातात. त्याच्यामुळे ह्या संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ही सुद्धा गोष्ट त्यामध्ये विचारात घेण्यात आलेली हे सगळे करत असताना. नंतर सभासद व इतरांकडून पुरेसं भाग भांडवल जमा होत नाही किंवा काय म्हणे त्याला वाढत नाही. त्यामुळे आपण नाही बघितलं असेल की आपल्या लेखापरीक्षण अहवालामध्ये दरवर्षी जी सभासद वाढ आणि वसूल भाग भांडवलाची जी रक्कम वाढायला पाहिजे ती सभासदांच्या मार्फतीने क्वचितच येते. ज्या ठिकाणी कर्ज वाटप केलं जातं, कर्ज वाटप करताना त्याच्यातनं जर काही डिडक्शन करण्याची जर पद्धती असेल तर त्यामुळे आपल्या भागभांडवलामध्ये थोडीफार वाढ झालेली दिसेल. पण अन्यथा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सभासदांनी एकदा एक भाग खरेदी केल्यानंतर त्याला मतदानाचा हक्क मिळतो, त्याला सभासदाचे हक्क मिळतात. त्याच्या पुढे आपल्या संस्थेमध्ये जी भांडवलाची जी रक्कम आहे किंवा स्वतःचे जे कॅपिटल आहे ते वाढलं पाहिजे, या दृष्टिकोनातून जे कंट्रीब्युशन व्हायला पाहिजे ते होत नाही. त्याच्यामुळे आपला कॅपिटल बेस वाढत नाही. हा एक मुद्दा त्यामध्ये विचारात घेण्यात आलेला आहे. उत्पादनाचा किंवा प्रशासनाचा जो काही खर्च आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला उत्पन्न वाढेल, त्याचा नफा वाढेल, सभासदांना लाभ देता येईल वगैरे. पण ह्या बाबीकडे सुद्धा बऱ्यापैकी लक्ष दिलं जात नाही. आपण बरेचसे जर याचे हेड बघितले आपल्या बॅलन्स शीटवर तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की बरेचसे रिपीट केलेले आपल्याला काय म्हणू त्याला लेखा शीर्ष दिसते. त्यामुळे म्हणजे एखाद्या बाजार समितीच्या संदर्भामध्ये त्या बाजार समितीची जर बॅलन्स शीट पाहिली आपण, म्हणजे सहकारी संस्थेची आणि बाजार समितीच्या बॅलन्स शीट मध्ये काम करणारे आणि त्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणारे लोक सारखेच असतात. म्हणजे त्यांच्या कामाच्या पद्धतीचं जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला दिसल की बाजार समितीमध्ये काही हेड्स मला जे माहिती आहे ते कसे असतात बघा. झाडलोट, साफसफाई, डागडुजी, लिपापोती, म्हणजे हे समानार्थी शब्द फक्त एकाच हेडला जास्त खर्च देऊ नये म्हणून त्याला स्प्लिट केलेलं दिसेल. आता झाडलोट आणि साफसफाई मध्ये काय फरक आहे, डागडुजी आणि लिपापोती मध्ये काय फरक आहे, बरोबर आहे. म्हणजे खर्च कमी करण्यासाठी एकाच हेडवर कमीत कमी खर्च करून आणि आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती मजबूत करू या दृष्टीने विचार न करता अशा पद्धतीने त्याच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं जातं. बऱ्याच संस्थांमध्ये काय होतं, आर्थिक परिस्थिती बरी असते की अनावश्यक भरती केली जाते, ज्यांचं काम नाही अशा लोकांची भरती केली जाते आणि त्यामुळे त्यांचा प्रशासकीय खर्च वाढतो, त्याकडे लक्ष दिलं जात नाही. शासकीय आणि राजकीय हस्तक्षेप संस्थांच्या कामकाजामध्ये असतो आणि आजारी आणि सक्षम नसलेल्या संस्थांची संख्या आपल्याकडे फार मोठी आहे. हा ऑब्झर्वेशन करून या आधारावर 97 घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने कायद्यात बदल करण्यात आलेला आहे. सभासद आता हे घटनादुरुस्ती करण्यामागची सर्वसाधारणतः भूमिका काय ठेवली होती की सभासदांचे हित आणि संस्थांचे हित आहे, सभासद आणि संस्था या दोघांचं हित जपण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. निवडणुका ज्या वारंवार पुढे ढकलल्या जातात त्या वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या निवडणुकाच्या संदर्भात विचार केला पाहिजे की जेणेकरून खऱ्या अर्थाने लोकशाहीची जी का म्हणाला प्रतिष्ठापना जी व्हायला पाहिजे ती होत नाही. हा एक मुद्दा त्यापुढे विचारात घेण्यात आलेला आहे. आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचा अभाव
आता जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही तत्व नमूद करण्यात आलेले आहे त्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाची जे तत्व नमूद केलेले आहे की प्रत्येक संस्थेने आपला व्यवहार करताना व्यावसायिक भूमिकेतनं केला पाहिजे. तो व्यावसायिक भूमिकेतून व्यवहार करायचा. याचं काय करायचं की आपण जे काही सभासदांकडनं भागभांडवलाच्या स्वरूपात रक्कम घेतलेली आहे, डिपॉझिटच्या स्वरूपात रक्कम घेतलेली आहे, आपण निधी उभारणी केलेली आहे, या सगळ्या भांडवलाच्या स्वरूपात किंवा कॅपिटलचं जे काही आपल्याकडे उपलब्धता याचं गुंतवणूक केल्यानंतर त्या गुंतवणुकीतून काहीतरी बऱ्यापैकी संस्थेला उत्पन्न मिळालं पाहिजे आणि ह्या उत्पन्नातून मग आपण सभासदांना आर्थिक लाभ उपलब्ध करून हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवला जात नाही किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिला जात नाही हे ऑब्झर्वेशन करण्यात आलेलं आहे. आणि संस्थेच्या कामकाजामध्ये अशा विविध बाबीच्या अनुषंगाने गुणवत्तेचा अभाव असल्या कारणाने संस्थेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये जी वृद्धी व्हायला पाहिजे, जो विकास व्हायला पाहिजे तो होत नाही. या दृष्टिकोनातून हे सगळं करण्यात आलं. आणि हे करताना काय करायचं आहे, काय अपेक्षित आहे, कसं चित्र आलं पाहिजे, जे आपल्याला लेखापरीक्षण अहवालामध्ये सुद्धा रिफ्लेक्ट झालं पाहिजे. त्या दृष्टीने संस्थांचं पुनरुज्जीवन करणे, ज्या आर्थिक परिस्थितीमध्ये नाही, चांगल्या परिस्थितीमध्ये नाही, त्यांचं पुनरुज्जीवन करणे, सदस्यांचं आणि जनतेचं, स्थानिक जनतेचं हित जोपासणे, संस्थांना स्वायत्तता देणे, त्यांचा आर्थिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग करून घेणे, लोकशाही पद्धतीने काम चालणे. आता लोकशाही पद्धतीने काम चालतं का या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर अवघड आहे. आपण लेखापरीक्षण करताना जेव्हा तुम्ही आपण ठराव बघत असाल तर बहुतेक ठरावामध्ये आपल्याला असा शेवटी उल्लेख दिसतो की ठराव सर्वानुमते मंजूर. आणि प्रत्येकच ठरावामध्ये तसंच बहुधा असतं, ठराव सर्वानुमते मंजूर. आणि सूचक आणि अनुमोदक हे दोन आलटून पालटून बदललेले दिसतील आपल्याला. पहिल्या ठरावामध्ये जो सूचक होता तर दुसऱ्या वेळेस तो काय होईल, अनुमोदक होईल. दुसऱ्या वेळेस जो अनुमोदक होतो तो पहिल्या ठरावात सचमुख होतील. आणि सर्व ठरावांच्या शेवटी सर्वानुमते मंजूर होते. आता सर्वानुमते मंजूर म्हटलं की आपल्याला तिथे लोकशाही कशी दिसणार. लोकशाहीमध्ये आपण अपेक्षा काय करतो की जो विरोधी पक्ष म्हणूया किंवा विरोधी बाकावर बसलेला जो कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी त्याचं मत द्यायचं, त्याच्या मताची नोंद करायची आहे. ती मताची नोंदणी केल्यानंतर सुद्धा बहुमताने ठराव जर झालेला असेल तर तो ठराव हा लोकशाही पद्धतीचा होईल. पण सर्वच ठरावांना सर्वानुमते मंजूर सर्वानुमते मंजूर म्हटलं की खऱ्या अर्थाने आपल्याला त्यामध्ये लोकशाही रिफ्लेक्ट होताना आपल्याला त्यामध्ये दिसत नाही. तर ती तिथे रिफ्लेक्ट झाली पाहिजे. संस्थांनी व्यवसायिक पद्धतीने कामकाज केलं पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे प्रत्येक संस्थेने कामकाज केलं पाहिजे. ह्या उद्देशाने ह्या दुरुस्त्या करण्याचा विचार करण्यात आलेला आणि ते त्या दृष्टीने 97व्या घटनेही करण्यात आली. घटना दुरुस्तीमध्ये सगळ्यात महत्वाची बाब जर प्रोटेक्ट काय केली ते आर्टिकल 1981 प्रमाणे सर्व नागरिकांना भारताच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नवीन संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा की जे काही नोंदणीचे निकष आहेत त्या नोंदणीच्या निकषानुसार निबंधकाच्या कार्यालयाला नोंदणीचा प्रस्ताव दिल्यानंतर निबंधकाला त्याच्यामध्ये नाही म्हणता येणार नाही, कारण सगळ्या निकषांची पूर्तता झालेली असेल. आणि जर अशी पूर्तता झाली असेल तर झालेली असताना सुद्धा जर नोंदणी करण्यात आली नाही तर आर्टिकल 226 227 अंतर्गत रीट फाईल करण्यासंबंधीचा अधिकार संबंधिताला मिळतो. हे त्यामध्ये महत्वाचे घटक नमूद करण्यात आले. नेक्स्ट पुढचा आहे घटना दुरुस्तीच्या व्याप्तीमध्ये ह्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहे की समितीची रचना कशी असेल, किती सदस्य त्यामध्ये असतील, 21 पेक्षा अधिकतम असणार नाही ही जी तरतूद त्याच्यामधून आलेली आहे. समितीला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा त्याने वापर केला नाही तर समितीला निलंबित करता येईल किंवा समितीला बरखास्त करता येईल. हा एक महत्वाचा भाग नमूद करण्यात आलेला आहे. समितीच्या निवडणुका स्वतंत्रपणे झाल्या पाहिजे यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण नियमित झाले पाहिजे, दरवर्षी झाले पाहिजे, न चुकता झाले पाहिजे यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी झालीच पाहिजे. संस्थेने घेतली नाही तर निबंधकाने ती घेण्यासंबंधीची कार्यवाही करायची आहे, त्यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सभासदांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे. अन्यथा सुद्धा आपल्या कायद्यामध्ये आपल्या नियमामध्ये पुढनियमामध्ये तरतुदी आहे. सभासदांना कुठलं रेकॉर्ड बघता येईल, कुठल्या रेकॉर्डच्या संबंधीची माहिती त्यांना घेता येईल यासंबंधीच्या तरतुदी ऑलरेडी सहकार्य संस्था अधिनियम आणि नियमात नमूद केलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त 97 घटनेत दुरुस्तीच्या अनुषंगाने काही विशिष्ट अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामधला एक महत्वाचा अधिकार तो असा आहे की ज्या सभासदांनी संस्थेशी जो व्यवहार केलेले आहेत त्यांनी स्वतः केलेल्या व्यवहाराच्या मर्यादेपर्यंत त्याचे व्यवहार त्याला पाहण्याचा अधिकार मिळेल. त्याचे व्यवहार इतरांचे नाही अशा संबंधीची स्पष्टता त्यामध्ये करण्यात आलेली आहे. सभासदांना सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिले पाहिजे ही तरतूद कायद्यामध्ये पूर्वी नव्हती. आपल्याकडे महाराष्ट्र राज्य सहकारी संघासारख्या
शिखर संस्थेकडनं जे आतापर्यंत मागच्या 100 वर्षापासून जे शिक्षण आणि प्रशिक्षणाचं काम केलं जातंय त्यामध्ये फेडरल संस्थेला शैक्षणिक अंशदान दिले पाहिजे अशी तरतूद आहे, परंतु त्याचा विनियोग कसा करावा यासंबंधीची स्पष्टता नव्हती. आता आपल्या कलम 24(अ) मध्ये त्याची स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे की प्रत्येक संस्थेने आर्थिक तरतूद करून आपले सभासद, आपले संचालक आणि आपल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी सहकाराचं प्रशिक्षण दिले पाहिजे आणि दर 5 वर्षामध्ये आपल्या ह्या सगळ्या मंडळींना किमान एकदा एका रोटेशन मध्ये तरी प्रत्येकाचं सहकाराचं शिक्षण प्रशिक्षण केलं पाहिजे. ह्या बाबी होतात की होत नाही ह्या बाबी आपल्याला लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. आणि ज्या होतात, आता मी थांबून बोलतो या विषयावर, ज्या बाबी होतात किंवा झालेल्या दिसतात त्याची काय गुणवत्ता आहे, त्या प्रशिक्षणाची काय गुणवत्ता आहे हे सुद्धा आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण याचं असं की आपण जे प्रमाणपत्र प्रशिक्षण झाल्याचं जे पाहतो आणि त्या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रावर जे आपण गुण देतो संस्थेला आणि ते गुण दिल्यामुळे त्या संस्थेचा वर्ग जो काल मी सांगितल्याप्रमाणे सतत अवर्ग मिळवणारे वगैरे असं जे चित्र दिसतं त्या चित्राच्या आधारावर जर आपल्या सभासदांना वाटत असेल की अ वर्गामध्ये संस्था आहे त्याच्यामुळे गुणवत्ता फार चांगली आहे, पण न झालेल्या किंवा ज्या पद्धतीचं प्रमाणपत्र असेल त्या प्रमाणपत्राच्या आधारावर जर 2, 3, 4, 5, 10 मार्क्स वाढून मिळाले आणि त्याच्यामुळे जर त्याचा वर्ग जर बदललेला असेल आणि तशा प्रमाणपत्राच्या आधारावर जर आपला संस्थेच्या ऑडिटचा हा वर्ग जर तो आलेला असेल तर आपल्याला थोडा विचार करण्याची गरज आहे की त्या संस्थेच्या गुणवत्तेमध्ये किती वाढ झालेली आहे. म्हणून प्रशिक्षणाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. विवरणपत्र जी आहे ती विवरणपत्र सादर करणे महत्वाचं ठरवण्यात आलं, कारण याचं असं की संस्थांना स्वायत्तता दिलेली आहे. तुमचं काम तुम्ही करायचं आहे, तुम्ही मालक आहे, तुमचं काम तुम्ही करायचं आहे अशी जर स्वायत्तता दिलेली असेल तर जी संस्था ही कायदेशीरपणे अस्तित्वात आलेली असल्यामुळे त्या संस्थेने त्याच्या निबंधकाला दरवर्षी त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा कळवला पाहिजे. कारण लोकांची त्यामध्ये सभासदांची गुंतवणूक आहे, त्यांना कळलं पाहिजे की माझी संस्था कुठल्या दिशेने जात आहे. हे कळण्याचा कुठला मार्ग आहे, त्याने वेगवेगळ्या कामाच्या संबंधीची सादर केली विवरणपत्र, म्हणून ते विवरणपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे. आणि काही गोष्टीची पूर्तता करणं अनिवार्य असताना ती जर करण्यात आलेली नसेल तर कुठल्या गोष्टीला अपराध म्हणायचं आणि कुठल्या गोष्टीला शास्ती लावायची या संबंधीची सुद्धा तरतूद या संविधानाच्या तरतुदीच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. या अनुषंगाने आता ह्या तरतुदीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये मग मी सांगितल्याप्रमाणे 2013 मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था नियमामध्ये 2014 मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि निवडणुकीसंबंधीच्या तरतुदी ह्या 2014 मध्ये वेगळे नियम करून करण्यात आलेले आहेत आणि 2019 मध्ये त्यामध्ये ई टाईपच्या ज्या काही सहकारी संस्था आहेत, गृहनिर्माण सहकारी संस्था, त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. आणि त्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये आदर्श उपविधी तयार करून देण्यात आलेले आहे आणि संस्थांना निर्देश देण्यात आले की ह्या बदललेल्या कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने प्रत्येकाने आपले उपविधीही सुधारून घेतले पाहिजे. लेखापरीक्षणामध्ये आपण काय बघायचं असं माझं म्हणणं आहे की ह्या सुधारित तरतुदीच्या अनुषंगाने प्रत्येक संस्थेच्या स्तरावर कायद्याचं पुस्तक आहे का, नियमाचं पुस्तक आहे का, निवडणुकीच्या संबंधीचे नियम झाले त्याचं पुस्तक आहे का, नाही त्या संदर्भामध्ये त्यांना शासनाने जे निर्देश दिलेले असतील वेळोवेळी ते निर्देश त्यांच्याकडे उपलब्ध आहे. हे 99% संस्थांमध्ये असे आपल्याला संदर्भासाठी कायद्याचं पुस्तक, नियमाचं पुस्तक, उपविधीची उपलब्धता ह्या गोष्टी बऱ्याच वेळा नसतात. त्याच्यामुळे आपण लेखापरीक्षणामध्ये ह्या गोष्टी खास करून नमूद करणं आवश्यक आहे की प्रत्येक संस्थेकडे अद्ययावत कायदा, नियम, उपविधी आणि शासनाने दिलेले निर्देश हे उपलब्ध आहेत की नाही ही पडताळणी करून जर नसतील तर ते नमूद करणे आणि संस्थेला सांगणे की तुमच्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. हा महत्वाचा भाग आपल्याला आपल्या लेखापरीक्षणामध्ये नमूद केला पाहिजे. नेक्स्ट, आता या संदर्भामध्ये आपला विषय मुद्दा काय की बदल काय झालेला आणि लेखापरीक्षकांनी दक्षता काय घ्यायची आपलं काम करत असताना. त्या विषयाच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर गोष्टीवर भाष्य करायचे नाही. राज्यामध्ये सहकारी संस्थांना कुठला कायदा, कुठला नियम आणि उपविधी आहेत आणि शासनाचे निर्देश काय आहे ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा माहिती असल्या पाहिजे. मग काल मी सांगताना सुद्धा सांगितलं होतं की ज्या प्रकारच्या सहकारी संस्थांची निवड आपण करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांची आपण निवड करत असतो, असं आपल्याला बंधन आहे. आपल्याकडे 56 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत
त्याच्यामुळे ज्या संस्थांची उपलब्धता आहे, ज्या संस्थांची आपल्याला ऑडिट करण्याची इच्छा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांची निवड आपण करत असतो ठरावाप्रमाणे किंवा परंतुकाप्रमाणे. मग ह्या सर्व संस्थांच्या कामकाजाची आपल्याला माहिती असेलच अशी काही आपल्याला हमी देता येईल का? नाही देता येणार. म्हणून मागच्या वर्षीपासून मी एक सूचना माझी निरंतर मी करतो आहे की अशा प्रकारच्या संस्थांची आपण निवड केल्यानंतर मागच्या वर्षभरामध्ये कायद्यामध्ये मुळात काय तरतूद आहे, मागच्या वर्षामध्ये याच्यात काय बदल झालेले आहेत का, शासनाने काय वेगळे निर्देश दिलेले आहेत का, नियमामध्ये काय बदल झालेले आहेत का, या अनुषंगाने लेखापरीक्षण सुरू करण्याच्या पूर्वी जर माहिती मिळण्याची आपण व्यवस्था करू शकलो, ज्याला आपण प्रशिक्षण म्हणूया, बरोबर आहे, ती तयारी करून जर आपण लेखापरीक्षणाला गेलो तर आपल्या लेखापरीक्षणाच्या गुणवत्तेमध्ये अधिक चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण निवडलेल्या ज्या कुठल्या प्रकारच्या संस्था आहेत त्या संबंधीची माहिती स्वतंत्रपणे आपल्याकडे असणं आणि ते जाताना त्याची परत पूर्वतयारी प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी म्हणेल त्याप्रमाणे करणं अपेक्षित. आणि हे काम सध्या तरी कौन्सिलच्या माध्यमातूनच चांगल्या पद्धतीने होऊ शकते असं माझं मत आहे. कारण इमिजिएट फोरम आता जो आपल्याकडे जो इमिजिएट फोरम जो अवेलेबल आहे तो कौन्सिल आहे. या कौन्सिलने साधारणतः 70-72 कालचा जो आकडा आपल्या पुढे आहे 70-72 वेळा ऑनलाईन प्रशिक्षण घेतलेली आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय नवीन घटना घडलेल्या आहेत त्या जर आपल्या कानावर गेल्या तर त्यामुळे आपली तयारी होईल आणि त्या तयारीच्या अनुषंगाने आपल्याला फील्डमध्ये जेव्हा आपण प्रत्यक्ष लेखापरीक्षणाला जाऊ तेव्हा आपल्याला त्या संस्थेचं लेखापरीक्षण करणं जास्त सोपं जाईल. नंतर कायदा नियम आणि उपविधीमध्ये शासनाच्या आदेश किंवा निर्देशात अलीकडे कुठकुठल्या सुधारणा झालेल्या आहे ह्या संबंधीची माहिती आपल्याला प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळेल. कोणते नियम आणि नवीन कुठले नियम लागू आहे ही माहिती आपल्याला मिळेल. आणि ज्या प्रकारच्या आता मी बोललेलो असतात त्या प्रकारच्या संस्थांचं प्रशिक्षण आपण जर घेऊन गेलात तर ते आपल्याला सोपं पडेल. नेक्स्ट आता ह्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदल आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊया. 2014 मध्ये 2013 मध्ये 97व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने जे बदल झालेले आहेत, जे मी 90 कलमांमध्ये बदल झालेले जे सांगितलेले आहे, 90 नियमांमध्ये बदल झालेले सांगितलेले आहे, या अनुषंगाने ते बदल झालेले आहेत त्याच्यावर आपल्याला विसंपून राहता येईल का? त्याच्यात परत बदल झालेले आहे. काय कुठले बदल झाले बघा. 2014 मध्ये आपल्याकडे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मध्ये बदल झालेला आहे. निवडणुकीचे नियम आपल्याला सांगितलेले आहे की नव्याने तयार झालेले आहे, त्यामध्ये परत बदल झाले 2019 मध्ये. ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यापुढे 2015 मध्ये कलम 73 क मध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये ज्या निवडणुकीला पूर्वीच्या 2013च्या कायद्यामध्ये निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ देता येणार नाही अशा प्रकारची तरतूद होती, त्यामध्ये बदल करून हा अधिकार आता शासनाला देण्यात आलेला आहे की काही विशिष्ट परिस्थिती ते कारण दिलेली आहेत बघा. या कारणाच्या अनुषंगाने विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा शासनाला अधिकार देण्यात आला. अशा परिस्थितीमध्ये लेखापरीक्षक म्हणून मला काय समजून घ्यायचं आहे त्या संबंधीची माहिती पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसते. काय दक्षता घ्यायची आपल्याला? शासनाने चालू वर्षात निवडणुकीला मुदतवाढ दिलेली आहे का? दिलेली असेल किंवा नसेल. जर दिलेली असेल तर पुढे आपल्याला काय बघायचं? संस्थेच्या समितीची निवडणूक मुदतीत किंवा वाढीव मुदतीत व नियम पाळून घेण्यात आलेली आहे का? निवडणूक तर झालेली आहे, निवडून आलेले दिसतील आपल्याला, पण हे जे नियम निकष ठरवून दिलेले आहे त्याप्रमाणे आहे का? दिलेल्या मुदतीत आहे की मुदतीच्या नंतर झालेले आहे? बरोबर आहे. ह्या गोष्टी आपल्याला लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद केल्या आहेत. त्यानंतर त्याच्यावर झालेला जो काही खर्च असेल, निवडणुकी समितीचा जो काही खर्च झालेला असेल, हा निवडणुकीवर झालेला खर्च योग्यरित्या आहे का? सुरुवातीला जेव्हा प्राधिकरण आल्यानंतर या संदर्भामध्ये बऱ्याच अडचणी लेखापरीक्षकांना येत होता का जी उचल दिलेली आहे त्या उचली संबंधीची माहिती उपलब्ध होत नव्हती. त्याच्यामुळे त्याचं व्हेरिफिकेशन कसं करण्यात यावं, ती लेखापरीक्षण अहवालामध्ये कशी नोंद करावी या संबंधीच्या अडचणी येतात. त्यात काही अंशी आता सुधारणा झाली असेल, होतही असेल वगैरे, तर पण ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की निवडणूक जी काही झालेली आहे ती मुदतीत झाली की मुदत सोडून झालेली आहे आणि त्याच्यावर झालेला खर्च हा वाजवी दिसतो की दिसत नाही या संबंधीच्या नोंदी सुद्धा आपल्याला लेखापरीक्षण अहवालात घ्यायचा आहे. त्यानंतर 2016 मध्ये बदल झालेला आहे. क्रमाक्रमाने आपण जाऊया. काय झालेलं आहे? कार्यलक्षी संचालकाच्या व्याख्येत बदल करण्यात आलेले आहे. म्हणजे 21 पर्यंत आपली सदस्य संख्या असेल जे म्हटलेले आहे, त्या व्यतिरिक्त तज्ञ संचालक आणि कार्यलक्षी संचालक फंक्शनल डायरेक्टर ज्याला म्हटलंय, म्हणजे कर्मचारी किंवा कामगार असतील त्यांचे प्रतिनिधी सुद्धा संचालक मंडळावर असतील या संबंधीची तरतूद करण्यात आली. त्याच्यामध्ये हा बदल करण्यात आलेला आहे. नंतर कलम 73 अ मध्ये बरोबर यात बदल करण्यात आलेला आहे. काय म्हटलं त्याच्यामध्ये? एका कार्यकारी संचालकाची त्यामध्ये नेमणूक करण्यात आली कार्यलक्षी संचालक म्हणून आणि पुढे त्यामध्ये संख्या दिलेली आहे बघा. 11 पर्यंत असेल तर 1,
आणि 11 ते 21 पर्यंत असतील तर 2 कर्मचारी, अशी कायद्यामध्ये बदल करण्यात येईल. मग आपल्या लेखापरीक्षणामध्ये आपल्याला हे बघावं लागेल की या पद्धतीनं कार्यलक्ष्य संचालकाची नियुक्ती झालेली आहे की झालेली नाही आहे. जर त्यांच्याकडे मान्यता प्राप्त संघटना नसेल तर तू सांगितलेली आहे की अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला व्यवस्था करायची आहे. अशा परिस्थितीमध्ये जे काही म्हणजे संघटना नोंदणी झालेली नसेल आणि जर तिथे कर्मचारी काम करत असेल तर त्यांच्यामधून निवडलेले प्रतिनिधी द्यायचे आहेत, अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. नंतर कलम 73 क मध्ये कुणाला ही तरतूद लागू पडणार नाही वगैरे ह्या बाबी नमूद केलेल्या आहेत. या अनुषंगाने काय दक्षता घ्यायची, लेखापरीक्षाने घ्यायची दक्षता काय घ्यायची आहे. संस्थेने कार्यलक्षी संचालकांची नेमणूक जर केलेली असेल तर ती कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने केलेली आहे का. नुसती केलेली आहे नियुक्ती असं म्हणून चालणार नाही. नेमणूक ही नियमानुसार करण्यात आलेली आहे काय. पात्र अधिकारी किंवा कर्मचारी किंवा कामगार प्रतिनिधी यांचीच नेमणूक करण्यात आलेली आहे का. मान्यता प्राप्त कर्मचारी संघटना आहे का, असेल तर त्यांच्यामधून नियुक्ती करण्यात आलेली आहे की त्यांच्या व्यतिरिक्त करण्यात आलेली आहे. आणि समितीची सदस्य संख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे 1 सदस्य किंवा 2 सदस्य याप्रमाणे नियुक्ती करण्यात आलेली आहे की नाही या संबंधीच्या बाबी आपल्याला लेखापरीक्षण अहवालामध्ये तपासून घेतल्या पाहिजे. नंतर 2017 मध्ये ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यामध्ये कलम 81 मध्ये जे लेखापरीक्षणा संबंधीचं जे कलम आहे त्यामध्ये तरतुदी करण्यात आलेली आहे की कॉस्ट अकाउंट किंवा त्याच्या फर्मची नियुक्ती करणे लेखापरीक्षणा संदर्भामध्ये, बरोबर, कास्ट ऑडिटच्या संदर्भामध्ये त्या संबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. दुसरे कलम 88 ची जर चौकशी केलेली असेल एखाद्या संस्थेच्या संदर्भामध्ये तर त्यामध्ये मुदतवाढ देण्याचा अधिकार शासनाला दिलेला आहे. यामध्ये आपल्याला 1-2-3 गोष्टी महत्वाच्या लेखापरीक्षणाच्या अनुषंगाने विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपण लेखापरीक्षण करताना नेमकं लेखापरीक्षणामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, एक विशिष्ट काहीतरी आपल्याला भूमिका त्यात बजवायची, त्या गोष्टी आपल्याला लेखापरीक्षणामध्ये शोधून काढायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटी, समितीची रचना बरोबर आहे का. आपल्या लेखापरीक्षणामध्ये जो काही आपल्याला नमुना करून दिलेला आहे या नमुन्यामध्ये आपल्याला 3च गोष्टी पॉइंट आउट करायच्या आहेत. किती 400-500 पानाचा तुमचा लेखापरीक्षण अहवाल असू द्या, त्याच्यामधनं 3 गोष्टी आपल्याला एस्टॅब्लिश करायच्या आहे. संस्थेची रचना योग्य आहे का, संस्थेची रचना योग्य आहे का, असेल तर तिची जी बॉडी काम करते आहे त्या बॉडीवर असलेला प्रत्येक जो प्रतिनिधी हा कायदेशीरपणे नियुक्त झालेला आहे का, पात्र आहे का आणि योग्य पद्धतीने त्याची निवडणूक झालेली आहे. आणि आता जे काम करत आहेत, जे निर्णय घेत आहेत त्यांचं कॉन्स्टिट्यूशन योग्य पद्धती, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. निर्णय घेणारी जर कायदेशीरपणे काम करणारे जर नसतील तर पुढच्या सगळ्या कामाच्या संदर्भात तपासणी करून काय करणार तुम्ही, बरोबर आहे. त्याच्यामुळे पहिलं काम काय असेल आपलं, तर आपल्या संस्थेची कॉन्स्टिट्यूशन योग्य आहे का, हा पहिला भाग आपल्याला आपल्या अहवालामधला येतो. नंबर 2चा येतो की त्या संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे. कॉन्स्टिट्यूशन अँड फिनान्शियल पोझिशन, आर्थिक स्थिती त्या संस्थेची कशी आहे, हा दुसरा भाग त्यामध्ये येतो. आणि तिसरा भाग येतो की सर्वसाधारण संस्थेचं कामकाज कसं आहे. ह्या 3च गोष्टी आपल्याला येतो. त्यामध्ये बघा आपण अ जे वर्गीकरण करतो त्या वर्गीकरणामध्ये ह्याच प्रामुख्याने बाबी त्यात नमूद करण्यात आलेले की ह्या 3 गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला करायचंय. कलम 88 ला आपण जर गेलो तर कलम 88 कधी येतं, सर्वसाधारणपणे आपण संस्थेचं लेखापरीक्षण केल्यानंतर त्या लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये काही अनियमितता झालेल्या बाबी आणि अनियमितता करणारे जे कोणी असतील ते व्यक्ती ह्या बाबी विचारात घेतो. आणि त्यामध्ये सर्वसाधारणपणे सांगतो की इतक्या लोकांनी मिळून इतक्या लोकांचा इतक्या रकमेचा हे गैरव्यवहार किंवा अनियमितता केलेली, हा पहिला भाग येतो 83 मध्ये. आणि त्यानंतर त्या आधारावर आपण 88 ची चौकशी करताना ते निश्चित करतो कुणाचा किती सहभाग आहे, कुणाची किती जबाबदारी आहे वगैरे. याच्यामध्ये 4 भाग आहेत. कलम 88 मध्ये फक्त 4 भागाच्या अनुषंगाने निष्कर्ष काढायचा आहे. त्यातला एक भाग असा आहे की संस्थेची मालमत्ता किंवा पैसा हा ठेवून घेतलेला आहे का, म्हणजे अनधिकृतपणे स्वतःकडे ठेवून घेतलेला आहे का, रिटेन्शन केलेलं आहे का, त्या मालमत्तेचं किंवा पैशाचं आपल्याकडे रिटेन्शन केले आहे का, ठेवून घेतलेलं आहे का, ही बाब ॲडव्होकेट केली जाते. म्हणजे ही बाब कुठून येणार आपल्याकडे, लेखापरीक्षण अहवालामधून की संस्थेची मालमत्ता आहे, ऍडव्हान्स उचललेला असेल, दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमातून ती प्रॉपर्टी ताब्यात घेऊन आपल्याकडे ठेवून घेतलेली आहे का, ही बाब आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. नंबर 2 वर काय म्हटलेलं आहे, त्याचं मिसयुटिलायझेशन केलेलं आहे का, गैरविनियोग करण्यात आलेला आहे का, ज्या कारणासाठी त्याचा विनियोग करायचा होता त्याच कारणासाठी त्याचा विनियोग करण्यात आलेला आहे का, बरोबर आहे. तिसरा भाग आहे त्याच्या मिसफिजनचा आहे की काय कागदावर आपल्याला असं दिसतं की त्याने कायदेशीरच काम केलेलं आहे, त्याला दिलेल्या अधिकाराप्रमाणेच आदेश काढलेला आहे, त्याप्रमाणेच खर्च झालेला आहे, पण प्रत्यक्षात तो नसतो, ज्याला मिसफिजन्स म्हणतो आपण.
की त्या कारणासाठी दिसत असला तरी त्या कारणासाठी त्याचा वापर करण्यात आलेला नाही, ही बाब आपल्याला लेखापरीक्षण अहवालामधनं आयडेंटिफाय करायचं आहे. आणि तिसरं आहे की विश्वासघात केलेला आहे का, बरोबर आहे की ज्या संस्थेच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये म्हणा किंवा कॅपिटलच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आपल्याला अधिकार देण्यात आलेला आहे, त्यासाठी ही मालमत्ता आपल्या ताब्यात देण्यात आलेली आहे. आणि म्हणून आपण विश्वस्त म्हणून किंवा संचालक मंडळ किंवा व्यवस्थापक बॉडी म्हणून निर्णय घेताना सभासदांचा जो काही आपल्यावर विश्वास आहे, निवडून दिले याचा अर्थ काय केला, विश्वास केलेला आहे, बरोबर आहे. हा जो विश्वास केलेला आहे, ह्या विश्वासाचा कुठे विश्वासघात करण्यात आलेला आहे का, ह्या 4 बाबी आपल्याला कलम 88 मध्ये शोधायच्या असतात. याला जो कालावधी देण्यात आलेला आहे कायद्यामध्ये, ह्या कालावधीमध्ये त्या संस्थेचं जर चौकशी होऊ शकत नसेल, अशा परिस्थितीमध्ये त्याला जर मुदतवाढ हवी असेल, पूर्वी ही तरतूद नव्हती, ही आता नव्याने करण्यात आलेली आहे. आणि ह्या तरतुदीप्रमाणे आता त्या चौकशी अधिकाऱ्याला काही मुदतवाढ देण्याचा अधिकार हा शासनाला देण्यात आलेला आहे, ती तरतूद करण्यात आलेली आहे. नंतर कलम 146 ही कशाच्यामध्ये जे आहे, अपराधासंबंधीचे, अपराध झालेला आहे काय, अपराध झालेला आहे का या संबंधीची तरतूद 146 मध्ये आहे. आणि 147 मध्ये या अपराधाला अनुषंगिक त्याला काही पेनल्टी लागू आहे का, त्याला काही दंड करण्याची तरतूद आहे का, या संबंधीची तरतूद त्यामध्ये करण्यात, हे सर्व तरतूद या 2017 मध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या संबंधात आणखी एक तरतूद जी करण्यात आलेली आहे, पतसंस्थांचं नवीन प्रकरण लेखा परीक्षणामध्ये येणं आवश्यक आहे. त्यातला नंबर 1 आहे, जे बिगर सभासद आहेत, बिगर सभासदांशी व्यवहार करता येणार नाही, अशी महत्वाची तरतूद आहे. आणि मग त्याच्यामध्ये तरतूद अशी कायद्यामध्ये करण्यात आली की बिगर सभासदांशी व्यवहार केलेला असेल तर त्या बिगर सभासदांना सभासद करून घ्या किंवा त्यांचे पैसे त्यांना परत करा. ही जी तरतूद केलेली आहे त्याचं काय झालं, हे आपल्या लेखापरीक्षणामध्ये अहवालामध्ये येणं आवश्यक आहे की किती बिगर सभासदांशी व्यवहार झालेला आहे, कुठल्या कालावधीमध्ये झालेला आहे, त्यापैकी किती सभासदांना व्यक्तींना सभासद करून घेतलेला आहे आणि कितीला त्यांची रक्कम त्यांना परत करण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा आहे की तुम्हाला जी काही मालमत्ता आहे, ही मालमत्ता तुम्हाला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा मालमत्ता जास्त ठेवता येत नाही. जर तुमच्याकडे असेल, मग त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे, त्यांचा जो काही व्यवसायाचा आवाका आहे, त्या आवाकाचा विचार करता किती प्रमाणात त्यांच्याकडे मालमत्ता असायला पाहिजे आणि किती त्यांच्याकडे जास्त आहे. आणि जर असेल तर दिलेल्या कालावधीमध्ये तिचा विल्हेवाट लावण्याची कार्यवाही संस्थेने सुरू केलेली आहे की सुरू केलेली नाही. जर नसेल तर त्याचा उल्लेख आपण केला पाहिजे, बरोबर आहे. प्रश्न विचारला पाहिजे, त्याचा उल्लेख केला पाहिजे की ह्या कालावधीमध्ये ही कार्यवाही झालेली नाहीये, त्याचा उल्लेख त्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर काही उपक्रम असे आहेत की उपक्रम आपल्याला करता येत नाही असं म्हटलेलं आहे कायद्यामध्ये. काही विशिष्ट उपक्रमाचा उल्लेख करण्यात आलेला आहे की जसं व्यापार करता येणार नाही, अशा प्रकारचा उल्लेख केला आहे. मग त्या संस्थेने अशा प्रकारचे काही उपक्रम केलेले असतील, सुरुवात केलेली असेल आणि कायदा म्हणतो की ते आता बंद करा, जे काही उपक्रम आहेत ते दिलेल्या कालावधीपासून त्यांना जो कालावधी दिलेला आहे या कालावधीमध्ये ते उपक्रम बंद करण्यासंबंधीची संस्थेने कारवाई केली की केली नाही, याचा उल्लेख आपल्या लेखापरीक्षणामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे की बाबा ही तरतूद आहे. आणि या वर्षीच्या लेखापरीक्षणामध्ये पडताळणी करताना सभासदांच्या संदर्भात, प्रॉपर्टीच्या संदर्भात, व्यापारी काय म्हणते उपक्रमाच्या संदर्भामध्ये जे काही कार्यवाही संस्थेला करावी याची त्याप्रमाणे संस्थेने केली की केली नाही. दुसरा आहे मुद्दा नियामक मंडळाचा. नियामक मंडळाने जे जे काही निर्देश दिलेले असतील त्यामध्ये बरेचसे रिस्ट्रिक्शन घालून देण्यात आलेले आहेत. व्याजाचा दर किती असेल, कितीपर्यंत कर्ज देता येईल, कितीपर्यंत ठेवी कोणाकडे घेता येईल, या संबंधीचे किंवा प्रशासकीय खर्चाच्या बाबी आहेत, या सर्व बाबीच्या अनुषंगाने याने जे नियामक मंडळाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन संस्थेकडनं केला जात आहे की केला जात नाही, या संबंधीच्या सुद्धा बाबी आपल्या लेखापरीक्षणामध्ये येणं आवश्यक आहे. ही दक्षता आपण घेणार. 2018 मध्ये जे काही बदल झालेले आहे, शासकीय अर्थसहाय्य मिळालेल्या संस्थांवर जो शासनाचं ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट असेल त्या ठिकाणी शासनाचेच प्रतिनिधी असले पाहिजे अशी मूळ तरतूद करण्यात आलेली होती. आणि आता नवीन जी बदल केलेला 2018 मध्ये त्यामध्ये बघा, शासकीय अर्थसहाय्य मिळालेल्या संस्थांवर सहाय्यक निबंधक आणि अनुभवी किंवा पात्रता धारक असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करणे, असे 2 व्यक्तीची नियुक्ती करायची आहे. पण सरसकट शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती न करता एक व्यक्ती जी असेल सहाय्यक निबंधकापेक्षा कमी दर्जाचा नसलेला अधिकारी नियुक्त केला पाहिजे आणि दुसरी जी व्यक्ती आहे ज्याला अनुभव आहे, ज्याची पात्रता आहे, अशा व्यक्तीची नियुक्ती केली पाहिजे. ही जी तरतूद करण्यात आलेली आहे, या तरतुदीप्रमाणे ज्या संस्थेला शासनाने भागभांडवल दिलेलं आहे, कर्ज दिलेलं आहे,
इतर कुठल्या प्रकारची मदत केलेली असेल तर त्या ठिकाणी शासनाचा इंटरेस्ट प्रोटेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची नियुक्ती करण्यात आलेली आहे की नाही या संबंधीची आपल्याला बाबी बघायची आहे। नंतर त्याच वर्षी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या प्रकरणामध्ये बदल करण्यात आला, एक नवीन प्रकरण त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। म्हणजे पतसंस्थांप्रमाणेच गृहनिर्माण सहकारी संस्थांचं सुद्धा प्रकरण समाविष्ट करण्यात आलेलं आहे। त्या तरतुदी लागू झालेल्या आहेत। आज आपल्याकडे सध्या अडचण लेखापरीक्षण करताना काय दिसते की या संबंधीचे जे नियम आपल्या हातामध्ये असायला पाहिजे, या तरतुदीची अंमलबजावणी कुठल्या पद्धतीने करावी या संबंधीचे जे नियम अपेक्षित आहेत ते नियम अद्याप झालेले नाही आहे। परंतु ह्या ज्या तरतुदी 2018 मध्ये करण्यात आलेल्या आहेत आपल्या सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये, त्या तरतुदीच्या अनुषंगाने सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कामकाज चालतंय की चालत नाही या संबंधीच्या बाबी सुद्धा आपल्याला लेखापरीक्षणामध्ये नमूद केल्या। 2019 मध्ये गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या संदर्भात ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये कलम 101 ची तरतूद काढून टाकण्यात आलेली आहे। म्हणजे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये त्यांच्या कर्जाची किंवा रकमांची वसुली जर करायची असेल तर 101 चा दाखला घेऊन त्यांना वसुली करता येणार नाही, त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे। आणि त्या तरतुदीच्या अंतर्गत त्यांनी दाखला प्राप्त करून घेऊन मग त्याची अंमलबजावणी करायची। परंतु असा जर दाखला प्राप्त करायचा जर झाला तर नियम 86 अ ब क ड इ फ रूल 86 मध्ये ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदी आता इथे लागू पडणार नाही, कारण त्या तरतुदी पुन्हा लागू केलेल्या आहेत। 101 चं ज्याला प्रकरण द्यायचं त्यांना लागू करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे ह्या संस्थांसाठी जोपर्यंत नियमात उल्लेख केला जाणार नाही की या संस्थांसाठी सुद्धा रूल 86 चा ए बी सी डी ई एफ च्या तरतुदीच लागू होतील तोपर्यंत ते करता येणार। दुसरं, असा दाखला मिळवल्यानंतर त्या दाखल्याची जी अंमलबजावणी करायची आहे ते 101 चा दाखला अंमलबजावणी करण्याची आपल्याकडे काय तरतूद आहे सध्या नियमामध्ये, नियम 107 मध्ये 1 ते 23 याच्यामध्ये ज्या तरतुदीची काही कार्यपद्धती दिलेली आहे त्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करून वसुली करायची आहे। परंतु हे कलम बाहेर काढल्यामुळे आता 101 चा दाखला गृहनिर्माण सहकारी संस्थांना घेता येत नाही किंवा मिळणार नाही। त्याच्यामुळे ज्या कुठल्या नवीन कलमाप्रमाणे त्याचं जे कलम आहे 154 बी 29 दिलेले आहे या अंतर्गत तो दाखला मिळवावा लागेल आणि हा दाखला मिळवल्यानंतर त्याची वसुली कुठल्या नियमाप्रमाणे करावी या संबंधीचे नियम शासनाकडून आल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करता येईल। त्याच्यामुळे ही सुद्धा गोष्ट आपल्याला पॉइंट आउट करावं लागेल की आता जे दाखले आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, ते लागू आहेत का, आणि नवीन दाखले हे 101 प्रमाणे घेता येणार नाही आणि 107 ते 1 ते 23 मध्ये जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करता येणार नाही, ही सुद्धा बाब आपल्याला लेखापरीक्षणामध्ये तपासून घेतली पाहिजे। नंतर 20 मध्ये ज्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहे आताच्या सध्याच्या परिस्थितीशी लागू नसल्यामुळे त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची गरज आहे। नेक्स्ट, 2021 मध्ये ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये 250च्या आत जे सभासद आहेत त्यांच्यासाठी ई प्रकारच्या ई टाईप त्यांना म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये निवडणुकीची स्वतंत्र पद्धती किंवा कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे काय झालं की 250 पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या संस्थेचं निवडणूक कोण घेणार, प्राधिकरण घेणार, आणि 250 पेक्षा कमी सदस्य असेल त्या संस्थेची निवडणूक या एकतर संस्था किंवा संस्थेने कसूर केला तर निबंधक करेल ती। आता त्याच्यामध्ये गॅप आहे, ती गॅप अशी की अशी निवडणूक घेतल्यानंतर ह्या निवडणुकीचा अहवाल कोणाला द्यायचा। आपण बरेचसे 250च्या आतील संस्थांच्या निवडणुका घेत असणार, संस्थेने आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली असेल, आपण निवडणूक घेतलेली आहे, रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे, पण ही निवडणूक झालेली आहे याचं रिपोर्टिंग अमक्याला करायचं आहे या संबंधीची काय तरतूद आहे नियमामध्ये, स्पष्ट तरतूद। अधिसूचना हा भाग वेगळा, अधिसूचना हा निबंधकाचा भाग आहे। अधिसूचना बरोबर आहे, कलम 73 अ 5 प्रमाणे तुम्ही दिलेल्या निर्णयाच्या आधारावर त्यांनी अधिसूचना काढली पाहिजे, बरोबर आहे। त्या अर्थाने नाही की बाबा हे रिपोर्टिंग मला करायचं आहे, रिपोर्टिंग निवडणूक झाली नाही किंवा त्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत या संबंधीचं रिपोर्टिंग करण्यासंबंधी सुद्धा एक अथॉरिटी लागेल ना, तर ती जी गॅप आहे बरोबर आहे ती कुणाकडे करायची या संबंधीचं किमान म्हणून आपल्याला अशा परिस्थितीमध्ये आपल्याला संस्थेची नोंदणी करणारी अथॉरिटी कोण, निबंधक, बरोबर आहे। मग ज्या ठिकाणी दुसरी कुठलीही अथॉरिटी नमूद करण्यात आलेली नसेल अशा परिस्थितीत अशा कार्यवाहीचा अहवाल आपण निबंधकाकडे दिला पाहिजे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये वेगळी तरतूद असण्याची आवश्यकता नाहीये।
आणि जर त्या संस्थेने स्वतःचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नसेल अशा परिस्थितीमध्ये निबंधकाकडे कम्युनिकेशन करण्याची आपल्याला नोंद करावं लागेल लेखा परीक्षण अहवालामध्ये. या संस्थेची जबाबदारी होती. या संस्थेने निवडणुकीच्या संदर्भात काही कारवाई केलेली नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या संबंधीची कारवाई निबंधकाच्या स्तरावरून करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्या अहवालाच्या आधारावर निबंधकाच्या स्तरावरून त्या संस्थेची निवडणूक लावण्यासंबंधीची कारवाई निबंधक करू शकतील. ठीक आहे. 2022 नंतर ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्यामध्ये आता यामध्ये मला वाटतं आता जास्त चर्चा करायची गरज नाही साठी, कारण क्रियाशील सदस्यासंबंधीची जी काही तरतूद आहे ही तरतूद आता वगळण्यात आलेली आहे. पूर्वीची जी तरतूद होती की सलग 5 वर्षातनं किमान एकदा सर्वसाधारण सभेला तो सदस्य हजर राहिला पाहिजे आणि सलग 5 वर्षातून किमान प्रमाणामध्ये त्याने आर्थिक व्यवहारामध्ये सहभाग घेतला पाहिजे. या संबंधीच्या ज्या काही तरतुदी होत्या त्या एकदा कायद्यामध्ये आणलेल्या आहेत, बाहेर काढलेल्या आहेत, परत आणलेल्या आहेत, बाहेर काढलेल्या आहेत आणि सध्या ही तरतूद नसल्यामुळे या तरतुदीच्या अनुषंगाने आपल्याला कायद्याचं उल्लंघन झालं अशा स्वरूपाचं कदाचित म्हणता येणार नाही. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की सभासदांनी संस्थेच्या कामकाजामध्ये क्रियाशील सहभाग घेतल्याशिवाय कुठलीही संस्था चालू शकत नाही आणि संस्था चालली पाहिजे हे लेखापरीक्षकाच्या हितात आहे आणि सहकारी चळवळीच्या सुद्धा हितात आहे. बरोबर आहे. कारण सभासदांनी सहभाग घेतला तर संस्था चालेल, तिचे व्यवहार वाढतील, व्यवहार वाढले तरच त्या अस्तित्वात राहतील आणि अस्तित्वात राहिल्या तरच आपल्याला त्या लेखापरीक्षणाला सुद्धा उपलब्ध होतील. त्याच्यामुळे संस्थांचं अस्तित्व टिकणे आणि त्यासाठी सभासदांनी मोठ्या प्रमाणामध्ये क्रियाशील सदस्य म्हणून सहभाग घेणे म्हणजे 2 गोष्टीच्या अनुषंगाने सर्वसाधारण सभेमध्ये किमान प्रमाणामध्ये हजर राहणे आणि संस्थेचे जे कुठले व्यवहार होतात या व्यवहारामध्ये सुद्धा सहभाग घेणे यासाठी सभासदांना प्रवृत्त करणे. कारण आपला रोल जो आहे लेखापरीक्षक म्हणून तो कसा आहे, फ्रेड फिलॉसॉफर गाईड म्हणून आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे एक मित्रत्वाच्या नात्याने मार्गदर्शकाच्या नात्याने सभासदांना या संस्थांच्या कामकाजामध्ये किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून संचालक मंडळाने प्रवृत्त केले पाहिजे, सर्वसाधारण सभेने प्रवृत्त केले पाहिजे अशा स्वरूपाचे सुद्धा मांडणी आपल्या लेखा परीक्षणामधून येणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, सदस्यत्व संपुष्टात आलेल्या सदस्यांची नावं नोंदवहीत करण्यासंबंधीची आता नव्याने तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 25 प्रमाणे जे काही रजिस्टर असेल त्या रजिस्टर मधून त्यांची नावं काढली जात आहेत का, ती काढली जात नसेल तर परत ज्यांनी लेखापरीक्षण केलेले आहे त्यांच्या नावाने तक्रार केली जाते. ते पात्र नसताना त्यांचं सदस्यत्व संपुष्टात आलेले असताना सुद्धा जो सभासदांचा नोंदणीचा जो काही नमुना आहे त्यामधून त्यांची नावं काढण्यात आलेली नाही, त्याला लेखापरीक्षक जबाबदार आहेत वगैरे अशा प्रकारच्या तक्रारी होतात. त्याच्यामुळे त्या वर्षी ज्यांचं सभासदत्व कमी झालेलं आहे या सभासदांची नावं त्या याच्यातनं काढून टाकल्या गेली पाहिजे आणि ते अधिकार देण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे ते सुद्धा आपल्या लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद केलं पाहिजे. शिखर संस्थांच्या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की आपल्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने अधिकतम संस्थेच्या समितीची संख्या 21 पर्यंत असेल म्हटलेलं आहे. पण काही संस्थांच्या संदर्भात तो अपवाद केलेला आहे, 25 पर्यंत करण्यात आलेला आहे विशेष परिस्थितीमध्ये. त्यामुळे त्यापेक्षा संख्या जर वाढलेली असेल तर आपल्याला ते तपासून घ्यावं लागेल की ही संस्था त्या वर्गवारीमध्ये बसते का आणि त्या कारणामुळे ती संख्या 21 पेक्षा अधिक वाढलेली आहे का. वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मुदतवाढ देण्यासंबंधीची तरतूद आतापर्यंत नव्हती. ही आता नवीन 2022 मध्ये ज्या काही दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यामध्ये तिचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. अधिकतम 3 महिन्याची मुदतवाढ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पण त्याची जी कारणं जी आहे मुदतवाढीची त्या कारणाप्रमाणे ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे का, तशी घटना त्या वर्षी घडलेली आहे का आणि त्या अनुषंगाने मुदतवाढ दिलेली आहे का, ही सुद्धा बाब आपल्याला ती लेखापरीक्षण करताना तपासून घ्यावं लागेल. दुसरं, आता ज्या काही निलंबन असेल समितीची किंवा बरखास्त केलेली असेल किंवा प्राधिकृत नियुक्त केलेली असेल याचा कालावधी बँका वगळता इतर संस्थांच्या संदर्भामध्ये तो फक्त 6 महिन्याचा होता. आता जी नवीन दुरुस्ती कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे या कायद्याप्रमाणे हा कालावधी 12 महिन्याचा करण्यात आलेला आहे. म्हणजे प्रशासक जर नियुक्त केलेला असेल तर तो 6 महिन्याच्या ऐवजी 12 महिन्यापर्यंत कंटिन्यू राहील. प्राधिकृत अधिकारी नियुक्त केलेला असेल तो सुद्धा 6 महिन्याच्या ऐवजी 12 महिन्यापर्यंत काम करेल. या संबंधीची तरतूद ती सुद्धा आपल्याला लक्षात दिली पाहिजे. नंतर कलम 79 प्रमाणे निबंधकांना निर्देश देण्यासंबंधीचा अधिकार कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने एखाद्या संस्थेने एखादा निर्णय जर घेतलेला असेल आणि जर आपण विचारणा केली की आम्हाला हा आता नवीन अधिकार मिळाला किंवा निर्देश आलेले आहेत निबंधकाचे
म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला, असं जर प्रेझेंटेशन असेल तर आपल्याला ती खात्री करून घ्यावी लागेल की निबंधकाने खऱ्या अर्थाने किंवा शासनाने यासंबंधीचे संस्थेला कुठल्याही प्रकारचे निर्देश दिलेले आहेत काय, ही सुद्धा आपल्याला तरतूद तपासून घेणं आवश्यक आहे. नंतर 2022च्या वर्षी लेखा परीक्षणातील दोषदुरुस्तीच्या संदर्भामध्ये महत्वाची तरतूद आलेली आहे. यापूर्वी काय होतं, लेखा परीक्षणाचा दोषदुरुस्ती अहवाल जर त्यांनी सादर केला नाही तर कलम 146 147 प्रमाणे अपराध आणि शिक्षा या संबंधीची तरतूद करण्यात आलेली होती. ती तरतूद आता ती बदलण्यात आलेली आहे आणि आता काय केलेलं आहे की लेखा परीक्षण अहवाल संस्थेला मिळाल्यापासून 3 महिन्यामध्ये त्यांनी दोष दुरुस्ती अहवाल दिला पाहिजे. तो दुरुस्ती अहवाल संबंधित लेखा परीक्षकाला दिल्यानंतर त्यांनी आपला अभिप्राय त्याच्यावर नमूद केले पाहिजे आणि त्याच्यावर निबंधकाने जी काही स्क्रुटिनी असेल ती करून पुढची कारवाई केली पाहिजे. परंतु या संदर्भामध्ये जर संस्थेने लेखा परीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल सादर करण्यामध्ये जर कसूर केला तर अपराध त्याला ट्रीट न करता, दंड त्याला न लावता, त्याऐवजी ती समिती म्हणून कंटिन्यू राहण्यास पात्र ठरणार नाही. बरोबर आहे, ती अपात्रता धारण करेल. या संबंधीची तरतूद आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हे खास करून आपल्याला लेखा परीक्षणामध्ये नमूद करावं लागेल की ज्या संस्थेचं लेखा परीक्षण झालेलं आहे त्या संस्थेने मुदतीमध्ये लेखा परीक्षण अहवाल दिलेला नाही, त्यामुळे ते अपात्रता धारण करतात की करत नाही या संबंधीचा उल्लेख आपल्या लेखा परीक्षण अहवालामध्ये येणं आता आवश्यक आहे. म्हणजे आता पूर्वीच्या लेखा परीक्षणात आपण काय लिहिलं असेल, याने अपराध केलेला आहे, हे दंड लावण्यास पात्र झालेले आहेत, ते बदलून आता आपल्या याच्यामध्ये काय येईल अहवालामध्ये की आता अपात्रता धारण करत आहे. तो सदस्य असेल किंवा पूर्ण समिती असेल आणि तो कसूर करणारी व्यक्ती जर कर्मचारी असेल किंवा संस्थेचा अधिकारी असेल तर ते दंडास पात्र ठरतात का, 5,000 रुपयेपर्यंतचा दंड त्यांना आकारण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली असल्यामुळे त्या गोष्टीचा आपल्याला आपल्या अहवालामध्ये उल्लेख करणं आवश्यक आहे की यांनी हा कसूर केलेला आहे, मुदतीमध्ये अहवाल सादर केलेला नाही, त्यामुळे कायद्यामध्ये ही तरतूद त्यांच्यासाठी अट्रॅक्ट होत आहे. नेक्स्ट, ही अवसायनाच्या संदर्भामध्ये, अवसायनामध्ये ज्या सहकारी संस्था आहेत, सहकारी संस्थांच्या अवसायनाच्या संदर्भात कायद्यात दिलेला कालावधी पहिल्यांदा 6 वर्ष, नंतर दरवर्षी 1 वर्षाची वाढ करून 4 वर्षापर्यंत आहे, असे 10 वर्ष होतील. त्यानंतर आता परत कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्यामध्ये तो कालावधी 15 वर्षापर्यंत वाढवून देण्यात आलेला आहे काही संस्थेच्या संदर्भामध्ये. त्यामुळे त्या मुदतीमध्ये ती कार्यवाही लेखा परीक्षणात आपल्या अवसायनाची कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे की नाही. जर आपल्याला अवसायनामधल्या सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण करण्यासंबंधी जर नियुक्ती करण्यात आलेली असेल तर आपल्याला हे बघावं लागेल की कधी लेखापरीक्षण आपल्या व्यावसायिकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, पहिले 6 वर्ष कधी संपलेले आहेत, दरवर्षी 1 वर्ष अशी सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेण्यात आलेली आहे का, अशी मिळून एकूण 10 वर्ष झालेली आहेत का, आणि 10 वर्षाच्या नंतरचा पुढचा जो कालावधी आहे 15 वर्षापर्यंतचा तो शासनाकडून प्राप्त करण्यात आलेला आहे का, आणि तरीही जर झालेले नसेल तेव्हा त्या संस्थेची आपोआप लिक्विडेशनची कारवाई पूर्ण झालेली आहे अशा संबंधीची परिस्थिती त्या संस्थेची निर्माण होईल. ती कारवाई त्याप्रमाणे झाली की नाही ते सुद्धा आपल्याला लेखापरीक्षण अहवालात नमूद करावं. ही आता एक वेगळी तरतूद आलेली आहे बघा. पतसंस्थांच्या संदर्भामध्ये जे पगारदार सहकारी संस्थांचे जे काही सदस्य असतील ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बिगर सभासदांशी व्यवहार करता येणार नाही अशा प्रकारची जी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. एक त्याला अपवाद करण्यात आलेले आहे की जे कर्मचारी पूर्वी संस्थेचे सदस्य होते ते सेवेमधून निवृत्त झालेले आहेत, परंतु त्यांची जर इच्छा असेल संस्थेमध्ये डिपॉझिट ठेवायची तर त्यांना त्यांची संमती घेऊन डिपॉझिट ठेवण्याची परमिशन आता नवीन तरतुदीप्रमाणे देण्यात आलेली आहे. तर ज्या कुठल्या सेवानिवृत्त व्यक्तीच्या डिपॉझिट जर संस्थेमध्ये असतील तर त्यांची संमती घेऊन त्या संमतीच्या आधारावरच असे व्यवहार करण्यात आलेले आहेत की आले नाहीत या संबंधीची माहिती आपल्याला त्या आपल्या लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद करावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट करण्यात आलेली ती 101चा दाखला जर दिलेला असेल निबंधकाने, वसुलीचा दाखला जर आव्हानित करण्यात आलेला असेल, त्याला जर चॅलेंज केलेलं असेल 154 खाली, तर पूर्वी अशी तरतूद होती त्यामध्ये अजूनही आहे ती कलम की किमान 101च्या दाखल्यामध्ये नमूद केलेल्या रकमेच्या 50% रक्कम संस्थेकडे भरणा केल्याशिवाय तो अर्ज दाखल करून घेता येत नाही अशी ती तरतूद होती. आता काय बदल झाला त्यामध्ये, समजा कुणीतरी 101चा दाखला समजा आव्हानित केलेला असेल, 50% रक्कम जर भरणा केलेली असेल आणि तो आव्हानित केल्यानंतर तो दाखला आव्हानित केलेला अर्ज विरुद्धचा जर ऍडमिट झालेला असेल
निबंधकाच्या स्तरावर जो जर ऍडमिट झालेला असेल तर तरतूद अशी आली की अशा परिस्थितीमध्ये जी रक्कम भरणा केलेली आहे 50%ची ती रक्कम त्यांना परत करा अशा संबंधीचा आदेश निबंधक देऊ शकतील। आता याच्यातनं आपल्याला काय निष्कर्ष काढायचा आहे की ज्या अर्थी 101चा दाखला दिलेला आहे तो दाखला पूर्ण काळजी घेऊन दिलेला नसल्यामुळे ऍप्लिकेशन ऍडमिट झालेला आहे आणि त्याच्यामुळे संस्थेकडे अन्यथा वसूल झालेली 50%ची रक्कम संस्थेच्या अकाउंटला जी जमा झाली असती अन्यथा ती परत करावी लागलेली आहे आणि त्याच्यामुळे संस्थेच्या वसुलीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये बाधा आलेली आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये ती वसुली कमी झालेली आहे असा निष्कर्ष आपल्याला त्यामध्ये नमूद करावा लागेल। पुढे कलम 157 मध्ये तर जरा बारकाईने बघितलं पाहिजे आपण। कलम 157 मध्ये एक विशेष तरतूद करण्यात आलेली होती 2013 मध्ये ती अशी की ह्या कायद्यामध्ये ज्या काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत या संविधानातील दुरुस्तीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या असल्यामुळे या दुरुस्तीला सूट देता येणार नाही। कलम 157 आपल्याकडे जे कलम आहे त्या कलमामध्ये तरतूद अशी करण्यात आलेली आहे की या कायद्याच्या कुठल्याही कलमामधल्या कुठल्याही तरतुदीपासून सूट देण्याचा अधिकार शासनाला असेल अशी ती तरतूद आहे। तर याला ते अपवाद करण्यात आलेले होते की या कलमाला जर आपण सूट दिली तर संविधानातल्या तरतुदीचं उल्लंघन होईल आणि त्यामुळे ही कलम वगळण्यात यावी, याला सूट देण्यात येऊ नये। परंतु आता जे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे या कायद्यामध्ये ही कलम आता परत रिस्टोर करण्यात आलेली आहे म्हणजे त्या कलमाच्या अनुषंगाने कलम 157 ची सूट मागण्याची मुभा संबंधित संस्थांना प्राप्त झालेली हा बदल नव्याने करण्यात आलेला आहे। हा सुद्धा बदल आपल्या लेखापरीक्षण करताना त्यामध्ये आपल्याला विचारात घेतला पाहिजे। नेक्स्ट, गृहनिर्माण संस्था वगळून मागचं घ्या जरा एक मिनिट। गृहनिर्माण संस्था वगळून इतर संस्थांच्या संमतीवर रिक्त झालेल्या पदाच्या भरती करण्यासंबंधीचा मुद्दा आहे। यात एक लक्षात घ्या गोष्ट, महत्वाची गोष्ट आहे ती अशी की इतर सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये राजीनामा, मृत्यू किंवा इतर कारणामुळे पद रिक्त झालेलं असेल त्याचं रिपोर्टिंग प्राधिकरणाकडे करायचं आणि प्राधिकरणाने त्याच्या नियुक्ती संबंधीची कारवाई करायची, निवड कशी करायची वगैरे त्याची प्रक्रिया ठरवून दिलेली आहे। गृहनिर्माण सहकारी संस्थांना मात्र प्राधिकरणाकडे वगैरे कम्युनिकेट करण्याची गरज नाही, त्यांना सरसकट परवानगी देण्यात आली की ज्या कुठल्या जागा रिक्त झालेल्या असेल त्या रिक्त जागा त्यांना त्यांच्या स्तरावर समिती मार्फत भरता येतील। हा दोन मधला फरक आहे। गृहनिर्माण सहकारी संस्था 250च्या आतील असू द्या किंवा त्याच्या पुढचे सदस्य संख्या असू द्या त्यांच्या रिक्त झालेल्या जागा त्याच समितीला भरता येतील। इतर संस्थांच्या संदर्भात मात्र समितीवरची जागा जर रिक्त झाली तर ती रिक्त जागा भरण्यासंबंधीचे रिपोर्टिंग त्यांना प्राधिकरणाकडे करायचं ही महत्वाची तरतूद त्यात करण्यात आलेली आहे। शासकीय अर्थसहाय्य मिळालेले आहे हा एक नवीन बदल आलेला आहे बघा। आता शासकीय अर्थसहाय्य मिळालेल्या संस्थांचं ही समिती आहे व्यवस्थापकीय मंडळ आहे ते फक्त त्यांचा बरखास्त करता येईल अशा संबंधीची तरतूद होती। ज्यांना शासनाने अर्थसहाय्य दिलेलं आहे त्यांचंच बरखास्त करता येईल, इतर संस्थांचं बरखास्त करता येणार नाही। कलम 78 ची तरतूद त्यांना लागू करणं अशी तरतूद होती परंतु आता रिस्टोर करण्यात आलेली आहे। आता इथून पुढे कलम 78 किंवा 78 अंतर्गत जे बरखास्त करण्यात आलेले असेल समिती त्यांच्या संदर्भात सुद्धा निबंधकाला बरखास्त करण्याचे अधिकार आता नव्याने प्राप्त झालेले आहेत। हा एक बदल झालेला आहे। हा बदल सुद्धा आपल्याला लेखापरीक्षण करताना विचारात घेतला पाहिजे। नेक्स्ट, हा एक नवीन बदल प्रस्तावित करण्यात आलेला आहे तो की समिती जर नव्याने निवडून आलेली असेल तर तिला सुरुवातीच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या समितीच्या सदस्य जे पदाधिकारी असतील त्यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव आणता येणार नाही वगैरे ती तसं नोटिफिकेशन त्या संस्थेच्या स्तरावर उपलब्ध आहे की नाही हे बघून त्या संदर्भात आपल्याला नमूद करायचं। आणि शेवटचं महत्वाचं जे तरतूद आता जी आलेली आहे ती आहे गटसचिवांच्या संदर्भामध्ये। आपण पॅक्सची जे काय तरतूद करणार आहात जे लेखापरीक्षण करणार आहात त्या हातामध्ये वैद्यनाथन समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने कॅडर रद्द करण्यात आलेलं होतं, बरोबर आहे। आणि प्रत्येक संस्थेला त्यांचा गटसचिव त्याने नियुक्त करण्यासंबंधीचा अधिकार देण्यात आलेला होता आणि बऱ्याच संस्थांनी ते केलेलं आहे। जुने जे गटसचिव आहेत जुन्या कॅडरचे त्यांच्या सेवा जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत त्या गटसचिवांच्या सेवा आतापर्यंत कंटिन्यू राहिलेल्या आहे। याच्यामध्ये आता आढावा घेऊन शासनाने आता ही नव्याने तरतूद करण्यात आलेली आहे की गटसचिवांचं कॅडर आता पुनर्स्थापित करण्यात आलेले आहे आणि जिल्हा स्तरावरचं कॅडर निर्माण करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता त्या संस्थेचं जे काही तुम्ही ऑडिट करत असणार त्यामध्ये काम करणारा जो काही गटसचिव असेल तो गटसचिव ह्या कॅडरमध्ये नव्याने आलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने त्याच्या सेवा नियंत्रित होतात की होत नाही, त्या संस्थेचं अंशदान जो जिल्ह्याचं कॅडर आहे त्यांच्याकडे दिलं जातं की नाही, ते प्रमाणशीर दिलं जातं की नाही, या बाबी आपल्याला ह्या कॅडरच्या तरतुदीच्या माध्यमातून आता आपल्याला तपासून घ्यायची नव्याने आलेली तरतूद आहे। त्यामुळे ह्या नवीन ऑडिट करताना
या संस्थांच्या संदर्भामध्ये कॅडरच्या संदर्भात त्यांच्या स्तरावर काय कार्यवाही केली जात आहे या संबंधीची माहिती घेऊन आपल्या लेखापरीक्षण अहवालामध्ये त्याचा उल्लेख करणं आपल्याला आवश्यक आहे। तर आता साधारणतः 2014 पासून, कारण 13ला कायद्यामध्ये सुधारणा झाल्यानंतर 2014 पासून दरवर्षी ज्या छोट्या छोट्या दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या परत बदलण्यात आलेल्या आहेत, परत रिस्टोर करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नेट काय परिस्थिती आहे ही आपल्याला समजणं आवश्यक आहे। त्या दृष्टीनं या बदललेल्या सगळ्या तरतुदीच्या अनुषंगाने त्यामध्ये लेखापरीक्षकांनी कुठल्या बाबीची दक्षता घ्यायची गरज आहे, आपल्या अहवालामध्ये कुठल्या बाबीचा उल्लेख करण्याची गरज आहे, त्याचा गोषवारा, त्याचा संक्षिप्त काय म्हणून त्याला निष्कर्ष आपल्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे।